ज्ञानेश्वरी पठण अध्याय 4 ओव्या 121 ते 140 श्लोक 25 ते 28। म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधाले जया सम तया कर्तव्ये ते नैष्कर्म्य धनुर्धरा। आता अविवेकु कुमरत्वा मुकले जया विकाराचे पाणी ग्रहण जागले। मग उपासन जीही आणिले योगाग्नीचे दैवमेवा परे यज्ञम योगिन पर्युपासते। ब्रह्माग्नाव परे यज्ञम यज्ञे नैवोपजुहती। जे यजनशील अरणिशी जी अविद्या हविली मनेसी गुरुवाक्य उताशी हवन केली। तीही योगाग्निकी यजिजे तो दैव यज्ञ म्हणिजे। जेने आत्मसुख कामिजे पंडू कुमरा। आता अवधारी सांगेन अनेक जे ब्रह्माग्नी साग्निक तया ते यज्ञची देख उपासीजे। श्रोत्रादिनी इंद्रियाण्य संयमाग्निषु जुह्वति। शब्दादीन् विषयान् नेन्य इंद्रियाग्निषु जुह्वति। एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाचा मंत्री यजन करीती पवित्री। इंद्रिय द्रव्यई एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले। तेथ अपाव्रत जाहले इंद्रिय नळ। तेही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पैपली। तेथ आशा धूमे सांडिली पाचही कुंडे। मग वाक्य विधीची या निरवडी विषयी आहुती उदंडी। हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या। सर्वाणि इंद्रियान् कर्माणि प्राणकर्माणि चापरे। आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिती। एकी यया परिपार्था दोषुक शाळिले सर्वथा। आणिकी हृदयारणी मंथा विवेकू केला। तोपशमे निहटला धैर्य विणत दाटिला। गुरुवाक्य काढिला बळकटपणे। ऐसे समरसे मंथन केले तेथ झडकरी काजा आले। जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे। पहिला वृद्धी सिद्धींचा संभ्रमू
तो निवृत्तोनी गेला धूमो, मग प्रगटला सूक्ष्म विस्फुल्लिंगो, तया मनाचे मोकळे तेची पेटवा घातले, जे यमनियम हळवारले आईते होते, तेने साधू पूपणे ज्वाळात समृद्धा, मग वासनांतराची या समिधा, स्नेहसी नानाविधा जाळली या, ते तसोम म्हणते दीक्षिती, इंद्रिय कर्मांच्या आहुती, तिया ज्ञान नळी प्रदीप्ती दिदली या, पाठी प्राण क्रियेची सुवे निशी, पूर्णाहुती पडली हुताशी, तेत अववृत्त समरसी सहज झाले, मग आत्मबोधाचे सुख जे संयमाग्नीचे पूतशेष, तोषी पुरोडाशु देख घेतला तीही, एकई ऐशी यजनी मुक्त ते झाले त्रिभुवनी, या यज्ञ क्रिया तरी अनानी, परिप्राप्यते क, द्रव्ययज्ञास्त तपोयज्ञा, योगयज्ञास्तथा परे, स्वाध्याय ज्ञान यज्ञश्च यतय सशित व्रता, एक द्रव्य यज्ञो मणिपती, एक तपसामुग्रिया निपदती, एक योग यागो आहती, जे सांगितले रामकृष्ण हरी।